छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो. आज ज्यांच्या प्रयत्नामुळे ज्यांची कल्पकता संपूर्ण देशाला ज्यांचं मार्गदर्शन मिळतंय, आपल्या भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आमचे पितृतुल्य असे आदरणीय स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि भारतीय विद्यापीठाचे कुलपती माझे मित्र डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपल्या पुणे शहराचा वैभव माजी महापौर आणि भारत सरकारमध्ये असणारे सहकार आणि नागरी विमान मंत्री मान्य नामदार मुरलीधरजी मोहोळ साहेब, आपल्या विद्यापीठाचे कार्यवाह माझे मित्र आमदार डॉक्टर विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आदरणीय आनंदराव पाटील, आपले कुलगुरू मान्य विवेकजी सावजी, हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप, आदरणीय श्रीमती विजयमाला पतंगराव कदम, आपल्या कार्यकारी संचालिका स्वप्नाली कदम, रयत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय अनिल पाटीलजी, आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते आदरणीय उल्हास पवारजी, सौ रजनीताई कदम, सौ राहुल कदम, सौ सबिता कदम, इतर सर्व भारतीय विद्यापीठ परिवारातील सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्र, आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा एक आनंदाचा क्षण आहे की आपल्या भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अमृत महोत्सवी सत्कारासाठी आपण उपस्थित आहोत आणि मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. व्यक्तिशः मला आनंद झालेला आहे. मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. साली भारतीय विद्यापीठाची स्थापना झाली आणि स्वर्गीय आदरणीय पतंगराव कदम साहेब हे एक साधी पेटी घेऊन जिल्ह्यामध्ये या स्कॉलरशिपच्या परीक्षा घ्यायला जायचे. आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आणि त्यावेळी मग संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये या सगळ्या परीक्षा घेण्याच्या बाबतीमध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थानं भारतीय विद्यापीठाचा जो पाया आहे तो त्या ठिकाणी रचला गेला, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन जर राहिला तर अशी ज्ञानमंदिर उभी राहतात, हे स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे आपल्याला पाहायला मिळतं. खरं हा कौटुंबिक सोहळा आहे आणि आज स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असते तर मला वाटतं त्यांना किती आनंद झाला असता मला वर्णन करता येत नाही. परंतु नेहमी आमच्या वडिलांनंतर एक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून सातत्यानं मला मार्गदर्शन करत राहिले. विश्वजितला म्हटलं मला कार्यक्रमाला बोलवायचं, कारण आज त्यांची आठवण होते. खरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल भाषण करायचं म्हटलं की मला शब्द सुटत नाही. या सगळ्या राजकारणाच्या स्थित्यंतरामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं
आमच्या वडिलांच्या बरोबर या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात त्यांनी जी भूमिका घेतली, महाराष्ट्रामध्ये काळ असा होता की मीच जाणता राजा आहे राज्याचा आणि मी सांगेल ती पूर्व दिशा अशा म्हणणाऱ्या लोकांनी दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही, या विरोधात स्वर्गीय पतंगराव कदम साहेब उभे राहिलेत, आमचे वडील उभे राहिलेत आणि त्यामुळे भारतीय विद्यापीठाची निर्मिती होऊ शकली. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मी आता मुरलीधर मोहोळ साहेबांनी म्हटलं की आपण आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करताय म्हणून आपण केंद्रीय मंत्री होऊ शकला, नाही तर पुण्यामध्ये दुसऱ्याला केंद्रीय मंत्री होऊ देणं शक्य नव्हतं. पण मुद्दा हा महत्वाचा नाही, पण मी म्हटल्याप्रमाणे अनेक वादळं आलीत, आव्हानं तयार झालीत, किती पाणी वाहून गेलं, पण या सगळ्या संघर्षामध्ये विचाराची खूणगाठ बांधून आपली भूमिका निश्चित होती आणि त्या भूमिकेवर आधारित स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी काम केलं आणि आज भारतीय विद्यापीठाचं वैभव आपल्याला पाहायला मिळतं. आज तीच त्यांची जी काही वाटचाल आहे ती आपले सत्कारमूर्ती शिवाजीराव कदम साहेबांनी पुढे चालू ठेवली. त्यांचा माझा फार जुना स्नेह आहे. आम्ही पुणे विद्यापीठात 10 वर्ष बरोबर होतो. अनेक विद्यापीठाच्या विषयामध्ये आम्ही एकत्र काम केलं. परंतु ही जी भारतीय विद्यापीठाची जी आज स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी घालून दिलेली जी परंपरा आहे ते हयात असतानाही आणि आज ते हयात नाहीयेत, या भारतीय विद्यापीठाची जी वाटचाल अतिशय उत्तुंग अशा प्रकारची भर या विद्यापीठाने घेतली, याचं श्रेय डॉक्टर शिवाजीराव कदमना दिलं पाहिजे. आजच्या या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आज अनेक नवीन नवीन बदल घडत आहेत, पण हे बदल होत असताना डॉक्टर शिवाजीराव कदमांनी पूर्वी या विद्यापीठाची जबाबदारी सांभाळत असताना भारतीय विद्यापीठाने बदल लवकर स्वीकारलेत आणि त्यामुळे एक नावाजलेलं विद्यापीठ म्हणून आज देशामध्ये एक नावलौकिक आपल्या विद्यापीठाचा आहे. स्वर्गीय पतंगरावजींच्या सर्व प्रयत्नांना डॉक्टर शिवाजीराव कदम यांची साथ मिळाली. अतिशय निस्पृह, निरपेक्ष, निस्वार्थी भावनेने त्यांनी काम केलं. जसं वटवृक्षाला आपण सिंचन घालतो तशा पद्धतीने या विद्यापीठाच्या प्रत्येक कामामध्ये या झाडाला निष्ठेनं जोपासण्याचं काम डॉक्टर शिवाजीराव कदमांनी केलं. मला या ठिकाणी त्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. कोणत्याही नवीन अशा प्रकारचे शैक्षणिक क्षेत्रात जर प्रयोग आले, विषय आले की शिवाजीरावांचं बारकाईने लक्ष असायचं, ते चर्चा करायची, नवीन काय करायचं, नवीन काय आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये एक समर्पण आहे. नाही तर बऱ्याच वेळा अनेक लोक मोठ्या पदावर गेली की त्यांच्या त्या संवेदना त्या दिसत नाही आपल्याला. तो अहमपणा, तो गर्व अनेक लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु शिवाजीरावांचं वैशिष्ट्य आहे की इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतरही आज एक सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या सुखदुःखात जाऊन त्यांनी या भारतीय विद्यापीठाचा एक परिवार म्हणून, एक परिवाराचा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि अशा 75 वर्षाच्या वाटचालीमध्ये आपण शिवाजीराव इतके मित्र मिळवली, अनेक कुटुंबाला आपण उभं केलं. स्वर्गीय पतंगरावजींचं स्वप्न साकार करण्याकरता आपण अविरत प्रयत्न करतायत. आज शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी जे बदल होत आहेत ते बदल स्वीकारण्याची आपली धडपड आहे. आणि आज ही जबाबदारी पुढे आता आमचे मित्र डॉक्टर विश्वजित कदम करतायत. कारण पुस्तकापासून सुरू झालेले शिक्षणाचं हे वादळ आता कृत्रिम बुद्धिमत्तापर्यंत आलेलं आहे. आणि हा बदल आता स्वीकारण्याची तयारी आपल्या शिक्षण संस्था चालकांची आहे का, हा खरं महत्वाचा प्रश्न आहे.
2 दिवसापूर्वी राज्यातील सगळ्या प्रमुख शिक्षण संस्था चालकांची एक बैठक झाली आणि माझा प्रयत्न हा होता, मी त्यांना हे सांगत होतो की आता किती वर्ष आपण शासनाकडे ही मागणी पूर्ण करा, ती मागणी पूर्ण करा, या नियमात बदल करा, शिक्षकांच्या मान्यता द्या, निवड त्यांना अनुदान द्या. याच्या पलीकडे आजची व्यवस्था आता तयार झालेली आहे. समाजाच्या प्रती असणारे आपले जे दायित्व आहे, फक्त मुलांना नोकऱ्या लावल्या म्हणजे आपलं दायित्व संपत नाही. त्यांना पदवीधर केलं म्हणजे आपण आपली जबाबदारी संपत नाही. आज एक विद्यार्थ्यांची चळवळ एका विशिष्ट राजकीय पक्ष म्हणणार नाही, एक नावाने सुरू झाली जगभरामध्ये, देशामध्ये, आणि काही कोट्यावधी युवक त्या चळवळीमध्ये सामील झाले. मी असं समजतो की तो आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे. आम्ही परिपूर्ण शिक्षण देण्यामध्ये कमी पडलो. आज पुण्यामध्ये एवढी मुलं स्वतःचा रोजगार शोधतायत, स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची धडपड करतायत. किमान आम्ही संस्था म्हणून असा विचार केला पाहिजे, नाही माझ्या आठवड्यात एक दिवस ही जी रस्त्यावर फिरणारी मुलं आहेत, रोजगारासाठी भटकणारी मुलं आहेत, स्वतःचं अस्तित्व शोधणारी मुलं आहेत, त्यांना आम्ही कसं तयार करू, त्यांना कसं प्रशिक्षण देऊ, त्यांना कसं चांगल्या प्रकारचे नागरिक, उद्याचं भविष्य काय त्यांचं कसं चांगलं घडूया, हे आमचं काम आहे. आता पदं मिळणार आहेत, महाविद्यालय काढली, पदं आपण देणार आहोत, सगळं करणार आहोत आपण. ज्या समाजानं आम्हाला मोठं केलं त्यांच्याकरता काही करण्याची जबाबदारी आहे. येणाऱ्या भविष्य जे आहे तरुणांचं, मुलांचं आहे, मुलींचं आहे. आम्ही सुद्धा संस्था चालक म्हणून, आम्ही त्या संस्थेत काम करणारे प्राध्यापक म्हणून आम्ही सुद्धा काय विचार करत नाही की माझ्या आठवड्यात एक दिवस मी या मुलांना देईन, महिन्यातले 4 दिवस मी ह्या मुलांना शिकवेल. मी मग सांगत होतो विश्वजितला की आचार्य चाणक्य योजना आली महाराष्ट्र सरकारची. काय योजना आली, गेली, संपली ती. पण त्या योजनेमधून मला एक शिकायला मिळालं की आमच्या परिसरातली सगळी जी मुलं होती ज्यांना स्वयंरोजगारामध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची जिद्द होती, त्यांना प्रशिक्षण नव्हतं. आपण जे हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणतो, ती योजना आम्ही सुरू केली. 50 कोर्स सुरू केले सगळ्या महाविद्यालयामध्ये, आणि ती मुलं सकाळी फक्त 2 तास यायची. मग दिवसभर तुमचा व्यवसाय करा. 6 महिने तो कोर्स आम्ही चालवला. 4.5 कोटी रुपये दिले मुलांना. 6,000 रुपये साहेबांनी दिले मुलांना शिकण्याकरता. तुम्ही या सकाळी 2 तास शिका, यासाठी त्यांना 6,000 रुपये दिले प्रत्येक. आज ती हजारो मुलं आज स्वतःच्या व्यवसायाला, रोजगाराला, स्वयंरोजगाराला कामाला लागले. हा काही कोणत्या पुस्तकात नाही आहे, हे कोणत्या सिलेबस मध्ये नाही आहे, कोणत्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. आज तो जो शेवटचा घटक आहे तो अपेक्षेने आपल्याकडे पाहतोय. ही जी ज्ञानमंदिर उभी राहिलेली आहेत, मला वाटतं ती ज्ञानमंदिरं जी आहेत त्या ज्ञान मंदिरामध्ये येण्याचं त्यांना एक भाग्य आपण प्राप्त करून दिलं पाहिजे. या तुम्ही, या आमच्याबरोबर या. नुसती कृत्रिम बुद्धिमत्ता येईल, भविष्य काय होईल. आता ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दलचं भविष्य घडवायचं ते घडेल, त्यांचं काय व्हायचं, त्यांनी काय आव्हानं यायची ती येत राहणार आहे. परंतु अगोदरच जी आता निर्माण झालेली जी आव्हानं आपल्या समोर आहेत, जोपर्यंत तुम्ही या समाजाच्या शेवटच्या घटकाला त्याच्यामध्ये असणारी क्रियाशक्ती आपण जोपर्यंत ती कार्यरत करत नाही, त्या क्रियाशक्तीला आपण जोपर्यंत एक नवा आयाम देत नाही, तोपर्यंत मित्रो या सगळ्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आज जे काम चालू आहे, माझ्या दृष्टीने आपण अपयशी झालेलो असं मी मानतो. हे आपलं अपयशच आहे, हे मान्य केलं पाहिजे. चांगलं शिकवता आलं, चांगले डिग्री घेता आली म्हणजे यश मिळालं समजू नका. थोडं वाईट वाटेल सगळ्यांची क्षमा मागून बोलतो मी सुद्धा संस्थाचार म्हणून त्याला जबाबदार, मी सुद्धाच आहे. म्हणजे आय एम ऑल्सो पार्टी टू इट, म्हणजे मी काही वेगळा नाही आहे. पण मी हळूहळू त्याचा विचार करतो गेले वर्ष 2 वर्ष या संवेदना या लोकांच्या ज्यावेळी पाहतो आम्ही, त्या आचार्य चाणक्य योजनेमुळे मला लक्षात आलं. मला वाटतं विश्वजित एकत्र बसून
पुण्याचा हा सगळा जो नाहिरे वर्ग आहे, या मुलांसाठी काय करता येईल हा विचार करा तुम्ही. तुम्ही भारतीय विद्यापीठामध्ये तो प्रवेश घेईल असं नाहीये. जे भारतीय विद्यापीठात प्रवेश घेऊ शकत नाही त्या मुलांचा विचार करा तुम्ही. या मताचं मी आहे. जे प्रवरेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही त्यांचा विचार मी केला पाहिजे, हे मी या मताचं आहे. सरकारच्या अनुदानावर तो फीचा परतावा देतो, फी भरतो म्हणून आपले महाविद्यालय सुरू आहे. सरकारच्या अनुदानावर आपल्याला आता जगण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे आमचं दायित्व आम्ही विसरलेलो आहे. मग 7वं वेतन येईल का, 8वं वेतन येईल का, संस्थेला अनुदान मिळेल का, विद्यार्थ्यांना फीचा परतावा मिळेल का, हे चालूच राहणार आहे. ज्या व्यवस्था निर्माण केलेल्या त्या आपण बदलू शकत नाही. पण आजच्या आपलं दायित्व आहे समाजाचं परिवर्तन करण्यामध्ये. आपल्याला काय बदल करता येईल? शिवाजीराव, तुमच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या विषयाची आपण सुरुवात केली पाहिजे, असं माझी आपल्याला विनंती या निमित्तानं आहे. तर विश्वित असं म्हणे की मला कशाला बोलवलं जाईल. तुमच्या वडिलांचं जे काम आहे आमच्या वडिलांनी म्हणून केलेलं काम आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो. आपली कर्तबगारी काही नाही आहे. त्या जुन्या लोकांनी दिलेलं जुन्या लोकांनी निर्माण केलेली जी सावली आपल्यावर आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो. त्यांच्या काबड कष्ट, त्यांनी घेतलेली जी काही आयुष्यभरामध्ये समर्पण केलेलं, जे समर्पित होऊन काम केलेलं आहे, त्याचा परिणाम आपण त्याचे आपण आज चांगले फळ भोगतोय आपण. आज त्यांची विचारदृष्टी काय होती ती पुन्हा एकदा मागे वळून आपण पाहण्याची गरज आहे. एकदा बसूया आपण सगळे एकत्र, तुमच्या लोकांना एकदा घेऊन बसा, त्यांचा ब्रेन स्टॉर्मिंग करा. आमच्या लोकांनी बसवतोय मी रोज आता त्या संदर्भात. आता हे सामाजिक दायित्व म्हणून आपल्याला मित्र हे काम करावं लागेल, संस्था चालक म्हणून करावं लागेल, प्राध्यापक म्हणून करावं लागेल. या व्यवस्थेमध्ये जे जे घटक, ज्यांनी या व्यवस्थेच्यामुळे ज्यांना फायदा मिळाला, ज्या जिथपर्यंत आपण आलेलो आहोत, त्यांनी आता मागे वळून आम्ही आता काय देऊ शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. उल्हासदादा माझी मत सहमत असते. आज काय विषयांतर थोडं झालं, परंतु मला कळतं फोरम होतं म्हणून मला बोलण्याची इच्छा निर्माण झाली. आज शिवाजीरावांच्या अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहोत. मला त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण दीर्घायुष्य व्हा, 100री साजरी करण्याची आम्हाला संधी मिळू द्या, म्हणजे आमचं याच्यामुळे आयुष्य वाढेल थोडस. आणि विश्वजितला मला मनापासून विश्वजितचं अभिनंदन करायचं आहे. आज एवढी मोठी भारतीय विद्यापीठाची परंपरा स्वर्गीय पतंगराव साहेब कदम साहेबांच्या निर्माण आपण जी त्यांनी ही परंपरा सुरू केली. आज विश्वजित सारखा एक उमदा कार्यकर्ता तरुण प्रभावीपणे ही संस्था चालवतो, याचा मला एक विशेष आनंद आहे. म्हणजे विश्वजी आपल्या मनापासून अभिनंदन. खरं मला ते म्हटले तुम्ही या कार्यक्रमाला, पण पतंगराव कदम साहेबांचं भाषण म्हटलं की मला ते जमत नाही. माझ्या भावना मला अनावर होतात. तर प्रत्येक माझ्या आयुष्याच्या राजकीय वडिलांवर, आमच्या वडिलांबरोबर मी त्यांचं आदरणीय कदम साहेबांचा सल्ला घ्यायचो. माझा सल्ला विश्वजितने ऐकला नाही, पण मी पतंगराव कदम साहेबांचा त्यांचा ऐकला नाही. पण मला वाटतं माझा सल्ला ऐकतील असं दिसतं माझं पुढे. माझं नाही ऐकलं मुरुडे अण्णाच ऐकतील. पण पुढे एकदा शिवाजीराव, मनापासून आपल्याला शुभेच्छा आहेत. शतायुष्य व्हा, उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून आभार मानते. आजच्या निमित्ताने आपण शिक्षण विषयक सुद्धा उत्तम चिंतन या व्यासपीठावरून मांडलं, त्याबद्दल माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आभार मानत, माननीय डॉक्टर सौ अस्मिता जगताप, मी तुम्हाला विनंती